मीरा रोड मधल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी हिंदीच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा राज्य सरकारवर आसूड ओढलाय. हिंदी सक्ती करून दाखवाच असं चॅलेंज त्यांनी फडणवीसांना दिलंय. हिंदी सक्ती आडून उत्तर भारतीयांचे मतदारसंघ बनवण्याचा डाव असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलेला. त्यावर आता भाजपच्या खास करून उत्तर भारतीय नेत्यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. राज ठाकरेंच्या प्रवृत्तीला समजा, त्यांचं मराठी प्रेम आणि हिंदी विरोध सीझनल आहे अशा शब्दात भाजप नेते मनोज तिवारींनी टीका केली आहे. तर हिंदी सक्तीचे शकुनी मामा उद्धव ठाकरे असल्याचा घणाघात मत्स्योद्योग मंत्री नितेश राणेंनी केला. तर भाजपने राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. पाहूया. मेरा सुझाव है कि राज ठाकरे की प्रवृत्ति को समझिए. राज ठाकरे का हिंदी विरोध और मराठी प्रेम ये सब सीजनल है. जब चुनाव आता है तभी वो ऐसा करते हैं लोग, और इनको सजा महाराष्ट्र की जनता देती है. माझं म्हणणं आहे की हिंदीचा हा विषय किंवा हिंदी ह्या विषयाचा शकुनी मामा कोण आहे, ज्याच्याबरोबर त्यांनी मराठीची सभा घेतली, ज्याचा हात धरून असं वरती केलं ना, तो हिंदीचा या विषयाचा शकुनी मामा आहे. त्यांनी हिंदीचा सक्तीचा विषय खरं म्हटलं तर सुरू केलं. दरम्यान राज ठाकरेंच्या भाषणावर सर्वपक्षीय नेत्यांचं काय म्हणणं आहे तेही आम्ही जाणून घेतलंय. बघूया. राज ठाकरे यांचं हे जे आव्हान आहे हे एका दुबेला नाही, हे आव्हान भारतीय जनता पक्षाला, आणि या दुबेचा तीव्र शब्दात निषेध भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यानं केल्याचं मला दिसत नाही. नाराजी वगैरे कशी व्यक्त करतात, हा शेंबूड पुसल्यासारखा. त्याच्यामुळे राज ठाकरे यांनी जे आव्हान दिलेलं आहे हे फक्त त्या निशिकांत दुबेला नसून हे आव्हान त्यांनी महाराष्ट्राकडे, मुंबईकडे वक्रदृष्टी न पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आव्हान असं मी मानतो. दरम्यान नयानगरमध्ये जाऊन कानाखाली मारा असं आव्हान नितेश राणेंनी मनसेला दिलंय. यावर संदीप देशपांडेंनी पलटवार केलाय. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळेजण मास्क लावायचो, सगळेजण आपण वॅक्सिन घ्यायचो, तेव्हा नवानगरमध्ये शरिया कायदा लागू होता तिकडे. मग या गरीब हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा हे जे आम्हाला खुलेआम धमक्या देत आहेत, ते माझा फोन कोणाकडे रे व्हाईट कलरचा, खुलेआम जे धमक्या देत आहेत त्यांना द्या ना, जरा त्यांना मराठी शिकवा. मला नितेश राणेंना एक प्रश्न विचारायचा आहे. सगळं जर आम्हीच करायचं असेल तर नितेश राणे सरकारमध्ये बसून काय फक्त पंखा हलवणार का? भाजप खासदार निशिकांत दुबेंनी मराठी भाषेसंदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं. यावरून राज ठाकरेंनी हल्लाबोल केलाय. निशिकांत दुबेंनी महाराष्ट्रात यावं, त्यांना मुंबईच्या समुद्रात डुबून मारणार असल्याचं राज ठाकरे म्हणतात. आप में ज्यादा हिम्मत है, तो हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो, तमिलियन को भी मारो, आप जो है तेलुगु वाले को भी मारो. आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो, और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे. ये एनार्की जो है नहीं चलेगी. त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार, कोणतरी दुबे नावाचा, कसा काय बोलला, मराठी लोगों को हम यहां पे पटक पटक के मारेंगे. तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे? दुबेलाच मी सांगतो, दुबे तुम मुंबई में आ जाओ, मुंबई के समुंदर में डुबे डुबे कर मारेंगे. दरम्यान कालच्या भाषणानंतर निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना डिवचलं. मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी असं ट्विट त्यांनी केलंय. राज ठाकरेंनी कालच्या सभेत दुबे यांना डुबे डुबे के मारेंगे असं हिंदीत आव्हान दिलेलं. त्यावर दुबे यांनी हा टोला लगावलाय.